नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। आता बघा, उद्यापासून दिवाळी चालू होते। धनत्रयोदशी, भाऊबीज, पाडवा असे सगळे शुभ दिवस येत आहेत। त्यासाठी आपण घराची सजावट तर करतोच, पण त्यासोबत मेन गेटला हार म्हणा किंवा तोरण म्हणा आपण लावत असतो। त्यासाठी हे मी आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण तयार करत आहे। तर चला बघूया ते मी कसं तयार करत आहे। मी बघा फुलेने आंब्याची पाने घेतलेली आहेत, आंब्याची पाने धुवून घेतलेली आहेत आणि ते पान मी मध्ये कट करून घेत आहे। त्याचं थोडं देठ कापून घेतलेलं आहे आणि सिझरच्या हेल्पने दोन्ही साईडने थोडं थोडं कट करून घेणार आहे। अर्ध्यापर्यंत तरी कट करून घेणार आहे आणि नंतर त्याचे जे दोन साईडला कट करून घेतलेले आहेत ते बघा असं त्याच्या अपोजिट साईडने टाकून फोल्ड करून घेत आहे। मी ह्याच्या अगोदर पण माझ्या चॅनलवर आंब्याच्या आणि झेंडूच्या पानांचं तोरण टाकलेलं आहे, पण ते वेगळ्या पद्धतीचं आहे। ते सिंपल मी पानांना फुलं जॉईन करून घेतलेली आहेत आणि असं तोरण बनवलेलं आहे। दसऱ्यासाठी मी बनवलेली व्हिडिओ, पण आता ही वेगळ्या प्रकारचे आहे। हे बघा असं मी हे देठ आहे ना आतमध्ये फोल्ड करून घेत आहे। वेगळं काहीतरी करण्याचा ट्राय केलेला आहे मी। वेगळ्या प्रकारे आंब्याच्या पानांचा यूज करून केलेला आहे। ते बघा ते जे तयार केलेलं ना त्याच्यात मी झेंडूचं फूल टाकून स्टेपलरच्या हेल्पने ते फिक्स करून घेतलेलं आहे। आता बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे। मी दुसरं एक पान तयार करून दाखवते तुम्हाला। हे बघा अशा प्रकारे कट करून घेत आहे। ह्याच्यासाठी शक्यतो ना आंब्याचे पानं लांब अशी मोठी लांब आणि रुंद असली पाहिजेत। आता शहरामध्ये जसे आपल्याला पाहिजे तसे भेटत नाहीत, तर मला जशा प्रकारचे आंब्याचे पाने भेटले तशा प्रकारची पानं मी वापरून हे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला भेटतील तर मस्तपैकी लांब अशी रुंद अशी आंब्याची पानं घ्या, त्याच्याने आणखी सुंदर बनतं। तर बघा ते मी अशा प्रकारे पान कट करून त्याला अपोजिट साईडला फोल्ड करून घेतलेला आहे आणि मग त्याचं देठ आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि मग झेंडूचं फूल घेतलं आणि त्याला स्टेपलरच्या हेल्पने फिक्स करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे बघा अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं। अशा प्रकारे तयार झालेले आहेत बघा सगळी पानं मी आंब्याच्या पानांना फुलं जॉईन करून घेतलेले आहेत स्टेपलरच्या हेल्पने आणि आता आपण हार वावायला चालू करत आहोत। धाग्यामध्ये सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण झेंडूची पहिली 3 फुलं बघा, येल्लो मग ऑरेंज मग येल्लो अशी 3 फुलं ओवून घ्यायचं आहे। हा आपल्याला बेस त्याचा तयार करायचा आहे आणि नंतर आपण जिथं सुई ओवलेली आहे तिथं बरोबर त्या ठिकाणी कट करायचं, जेणेकरून दोन्हीकडे सेम धागा होईल। सेम धागा करून घेतलेला आहे दोन्हीकडे आणि मग आपण आता एका मागोमाग अशी झेंडूची फुले येल्लो कलरचा, ऑरेंज कलरचा, येल्लो कलर, ऑरेंज कलर अशी फुलं ओवून घेणार आहोत। त्याच्या मध्ये आपण ज्या आंब्याच्या पानांना फुलं जॉईन करून घेतलेली आहेत ती टाकून घ्यायची आहेत बघा। असं केल्याने हार तोरण खूप छान दिसतं। अशा प्रकारे मी दोन्ही साईडला फुलं आणि आंब्याचं जे डेकोरेशनसाठी आंब्याचं आणि फुलांचं एक असं गुच्छ म्हणा तयार करून घेतलेला आहे, तो टाकून घेणार आहे आणि दोन्हीकडे मी सेम फुलं टाकून सेम साईजमध्ये हार होऊन घेणार आहे आणि अशा प्रकारे आपलं फक्त 4 मिनिटात हा हार तयार होणार आहे बघा। तुम्हालाही माझ्या हाराची व्हिडिओ कशी वाटली, आयडिया कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी दिवाळीच्या डेकोरेशनसाठी नवीन व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील। आणि असं बघा अवघ्या 4 मिनिटात हा सुंदर असा हार तयार झालेला आहे। तुम्ही हा मंदिराला म्हणा किंवा दरवाजाला लावू शकता। हाच हार जर तुम्ही मार्केटला विकत घ्यायला गेलात तर 100 ते 150 रुपयाला भेटेल, पण आपण फक्त हा हार 50 रुपयाच्या फुलांमध्ये तयार केलेला आहे। सुंदर असा हार। व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी थँक्यू सो मच।